गावडे यांना विनंती करेन की आपलं स्वागत आपण स्वीकारायचं. व्यासपीठावर ग्रामपंचायत चिरनेरच्या माजी उपसरपंच सौभाग्यवती दीप्तीताई पोपेरकर यांचे यजमान ग्रामस्थ मंडळ चिरनेर रांजणपाडा चिंचपाडा या कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय अमितजी पोपेरकर यांनाही विनंती करेन की आपलाही सन्मान आपण स्वीकारायचा आहे. अमितजी पोपेरकर ओम साई धाबा या धाब्याचे आधारस्तंभ अनेक उत्कृष्ट क्रिकेटपटू ओंकारजी पाटील यांनाही विनंती करेन की आपलाही सन्मान स्वीकारायचा आहे. व्यासपीठावर युवा उद्योजक आणि मातोश्री धाब्याचे मालक आशिष ठाकूर यांनाही विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारायचा आहे. व्यासपीठावर बैलगाडा शर्यतीचे निस्सीम भक्त आणि अभिनव मित्रमंडळ सदस्य प्रतीक नारंगीकर यांनाही विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारायचा आहे. व्यासपीठावर रोहित नारंगीकर यांचे पिताश्री अशोक नारंगीकर यांनाही विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. सन्माननीय शुभमजी मुंबईकरांचे पिताश्री कैलासजी मुंबईकर यांनाही विनंती करेन की आपला सन्मान आपण या निमित्ताने स्वीकारायचा आहे. चला या कैलासजी मुंबईकर प्रतीकजी नारंगीकर अशोकजी नारंगीकर यांना विनंती करेन तथा दिघाडी गावचे भावेश ठाकूर सन्माननीय आशिषजी मोकल आणि सन्माननीय प्रतीकजी मोकल पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन. गेम ऑन होतोय. आपणही आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आपणही वेळात बेल काढून या स्पर्धेवर प्रेम दाखवलं त्याबद्दल मी विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आशिष मोकल आणि प्रतीक पाटील या दोन्ही मान्यवरांना गेम ऑन होतोय. आपण ऐकूया आवाज चिरनेर गावाचा. सचिन चिकणी एक युवा समालोचक अजय पाटील बायकरमॅन तिरंगा नाईट स्पर्धेमध्ये ज्याने बाईक पटकावली तो हा खेळाडू बेलवडी गावचा. खऱ्या अर्थानं सचिन बेलवडी गाव म्हटलं तर आपले समालोचक मित्र दिनेश बंधू अर्थात माजी उपसरपंच बेलवडी यांच्या गावातील हा संघ त्यांचं योगदान खूप मोठं आहे. महाराष्ट्र ॲडव्हर्टायझिंग हे संपूर्ण आपण फ्लेक्स पाहताय बॅनर पाहताय. संपूर्ण रायगडमध्ये सध्याच्या घडीला सर्वाधिक नाव असणार हे राहुलजी प्रधान यांचं इथं आगमन झालंय. मनपूर्वक आपण स्वागत करतोय. ऐकूया आपण एकदा सचिन किणी यांना. धन्यवाद राजेंद्र सर. आजच्या दिवसातील महत्त्वाचा सामना हा पहिल्या फेरीतील तिसरा सामना. स्पर्धेची ही शेवटची रजनी आणि आजच्या दिवसात आज आपल्याला चांगला खेळ देखील पाहायला मिळाला. नक्ष 11 गावदेवी बेलवडी विरुद्ध प्रज्ञा म्हात्रे 11 कोपरोली असा सामना आपल्या समोर. बेलवडी संघानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चरण आणि हितेश अशी सलामीची जोडी मैदानावर. एक मोठा फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. पुढील चेंडू नॉर्थ एंड कडून गोलंदाजी करत असताना चांगली उसळी प्राप्त करतोय. आखूट टप्प्याचा चेंडू पूल करायचा होता मात्र यश आलेलं नाहीये. कोणतेही कनेक्शन नाही. दोन्ही फलंदाज एकमेकांशी सल्लामसलत करताना दिसत आहेत. खास करून आपण पाहतोय इथे स्क्वेअर ऑफ द विकेटच्या बाउंड्रीज आहेत या तेवढ्याही लांब नाही आहेत. तर मिड विकेट किंवा कव्हर क्षेत्रामध्ये सुद्धा धावा होताना आपल्याला इथे पाहायला मिळालेल्या आहेत आणि हा देखील पूलचा एक प्रयत्न मात्र फसलेला प्रयत्न. नक्की व्यासपीठावर चिरनेर गावाचे युवा कार्यकर्ते विशेष कार्यकारी अधिकारी सन्माननीय अमित नारंगीकर यांचं शुभ आगमन आहे. मी त्यांनाही विनंती करेन की आपल्या सन्मान आपण या निमित्तानं आयोजकांच्या वतीने स्वीकारायचा आहे. सन्माननीय अमितजी नारंगीकर. आणि या चेंडूवर विकेटचं पतन होतंय. संधी मिळते डीजे मास्टरला. थँक्यू. कोपरवली संघ अर्थात कोपरवली 11 कोपरवली या संघाचे पुरस्कर्ते युवा नेते शिवसेना अर्थात पर्जन्यजी पाटील ॲडव्होकेट आहेत. त्यांच्या वतीने हा संघ पुरस्कृत केलेला आहे. मनपूर्वक त्यांचंही या निमित्तानं आम्ही आभार मानतोय. सन्माननीय अमित नारंगीकर यांच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आपण करतोय शुभ सन्मान. सचिन किणी. पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर वन डाऊनचा खेळाडू मैदानावर येताना दिसतोय. स्ट्राईक घेईल. गोलंदाजानं एक षटकाराची चव जरूर चाकली होती मात्र चांगलं बॅकअप केलंय. आणि चरण देखील सलामीला आलेला खेळाडू हात शिवशिवताय त्याचे देखील नॉन स्ट्राईक वर आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू
खेळून काढला, स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर रिंगला चेंडू फील्ड केला जातोय, 1 धाव मिळेल. या एकेरी धावेला देखील फार महत्व आहे. एखादा खराब चेंडू निश्चितच मोठा फटका मारू शकता आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं देखील गरजेचं आहे. तरी देखील कल आपण साधारणतः पाहिला तर ऑन साईडला जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न आपल्याला ह्या फलंदाजांचा दिसतोय आणि दोन्ही आखूड टप्प्याचे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यानच्या काळात सलामीवर हितेश बाद झाला, ज्यानं वैयक्तिक 6 धावा केल्या. पर्जन्य म्हात्रे पुरस्कृत कोपरोली 11 कोपरोली आपल्या समोर संघ. अजयचा पुढचा चेंडू यावेळेस लॉफ्ट केला, चेंडू बराच काळ हवेमध्ये, झेलसाठी प्रयत्न, सीमारेषेनजीक उत्तम झेल टिपला जातोय. फलंदाज झेलचित. नक्की गाण्याप्रमाणे ज्याचं काम आहे सध्याच्या घडीला महाराष्ट्र ॲडव्हर्टायझिंग, उत्तम क्वालिटी आणि क्लॅरिटी, कला आमची, प्रसिद्धी तुमची. एखाद्याला प्रसिद्ध करण्याचं काम ज्या कलेतून सध्याच्या घडीला ज्या व्यक्तिमत्वानं केलंय, शिवसंकल्प समालोचक असोसिएशन चे सदस्य, बॅनर डिझाईन, निबंधन पत्रिका, व्हिडिओ एडिटिंग, फोटो प्रेस, लग्न पत्रिका, विजिटिंग कार्ड अशा सर्व कामांचं काम करणारे व्यक्तिमत्व, सलामत प्रमाणे ज्यांचं योगदान या स्पर्धेला असतं, सर्व बॅनर, सर्व फ्लेक्स कुठलंही मानधन न घेता ज्या माणसाला आम्हाला दिलंय ते सन्माननीय राहुलजी प्रधान यांचं मनापासून आम्ही प्रथमतः स्वागत करतोय. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. दोन्ही सलामीवीर, एक अनुभवी फलंदाज चरण आणि हितेश, आणि योगायोग म्हणजे दोन्ही फलंदाजांचा झेल अभिषेकनं टिपलाय. खरं तर मिड विकेट क्षेत्रामध्ये किंवा कोणत्याही सीमारेषेवर आपण पाहतो ग्रामीण क्रिकेटमध्ये एक महत्वाचे क्षेत्ररक्षक नेमले जातात आणि दिलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली अभिषेकनं. षटक देखील संपलं त्या विकेटनं आणि 7 धावांवर समाधान मानावं लागलं कोपरोली 11 कोपरोली संघाला. आणि तोच अभिषेक यावेळेस गोलंदाजी मार्कवर तयार होता. बॅटची बाहेरील कड, चेंडू गेला शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये, चेंडू अडवलाय, 1 धाव मिळते. खरं तर पहिल्याच प्रयत्नात जर चेंडू पकडला असता तर प्रेशर क्रिएट झालं असतं, 1 धाव देखील कदाचित आली नसती. नॉर्मली आपण म्हणतो थर्डमॅन क्षेत्र म्हणजे शॉर्ट थर्डमॅन किंवा शॉर्ट फाईन लेग, मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सर्कल थोडंसं आतमध्ये असतं, जणू काय स्लिपच उभी आहे अशा प्रकारची ती पोझिशन असते. डिस्टन्स कमी असतं, रिॲक्शन टाइम कमी असते आणि अशा परिस्थितीत चेंडू अडवणं कठीण असतं. चेंडू अडवलाय, संघासाठी 3 धावा वाचवल्यात. अभिषेकचा पुढचा चेंडू, नॉर्थ एंड कडून गोलंदाजी करताना आखूड टप्प्याचा चेंडू उचली मिळवण्याचा प्रयत्न, येथे तू मैं ताळमेळ बिघडलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असलेला आशिष, ज्याला इच्छा होती 1 धाव घेण्याची, पुन्हा एकदा स्ट्राईकवर येण्याची, मात्र परत पाठवलं अंकुरनं. अंकुर आणि आशिष अशी 1 डाऊन अँड 2 डाऊनची जोडी, दोन्ही सलामीवीर तंबूमध्ये परतलेले आहेत. अंकुर अजूनही खातं उघडलेलं नाहीये आणि दोन्ही गोलंदाज बेळवली संघाची चांगली कामगिरी केली. या षटकामध्ये 1च धाव आली. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि पॉवरफुल शॉट कव्हर क्षेत्रामध्ये, सीमा पार, चौकार. बाउंड्री पाहायला मिळाली 1 षटकात, तदनंतर आलेला हा एक चौकार. अभिषेकचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना यावेळेस मात्र चेंडू शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन यांच्या दरम्यान जातोय सीमा पार, मिळालाय चौकार. तत्पूर्वी कोपरोली संघाला क्रिकेटच्या माध्यमातून रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये एक उंच भरार देणारा संघनायक प्रितेशजी पाटील अर्थात ग्राम सुधारणा मंडळ कोपरोलीचे अध्यक्ष आहेत, एक दमदार व्यक्तिमत्व. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यांची कृपा करायची आहे. या स्पर्धेला प्रभाकरजी पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ, आशिष ठाकूर यांच्याकडनं 2,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक दर्जाची सायकल नंदुकुमार गावडे यांच्याकडनं, या सर्वांचा मनापासून आभार. सचिनजी.
पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस लॉफ्ट केलाय पॉइंट क्षेत्रामध्ये बॅकवर्ड पॉइंटला सीमारेषे नजीक चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार करतोय पंचांचा इशारा चौकार. अंकुरची बॅट तळपते. लगातार 3 चेंडूंवर 3 चौकार वसूल केलेले आहेत. या अगोदर देखील पाहिलं एक नौका नवोदित खेळाडू शॉर्ट थर्डमॅनला उभा होता त्याची थोडीशी चूक झाली. रिॲक्शन टाइम देखील त्यावेळेस कमी होतं. चेंडू अडवता आला नाही तो चौकार गेला. त्यानंतर लगेचच दुसरा चौकार. पुढील चेंडू गुडलेंथवरचा चेंडू होता. चांगली उसळी देखील होती. पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला चेंडू अडवलाय. तेवढाच पॉवरफुल थ्रो विकेट किपर कलेक्ट करतोय आणि टाळ्यांनी देखील स्वागत केलं जात आहे. बरेचसे प्रेक्षक खास करून चिरनेरच्या भूमीमध्ये वागेश्वर परिसरातील या मैदानावर आज आपल्याला भरपूर प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. या टुर्नामेंटची शेवटची रजनी आणि अनेक ऑनलाईन प्रेक्षक त्याचबरोबर मैदानावरील प्रेक्षकांचं मनोरंजन होताना दिसतंय. नक्की सचिन, या स्पर्धेला हेमंत दमा परदेश यांच्याकडनं 2500 रुपयाचं आर्थिक पाठबळ आलंय. अमित कृष्णा पोपेरकर यांच्याकडनं 1500 रुपयाचं आर्थिक पाठबळ आलंय. या सर्वांचा मनापासून आभार मानत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय कोपरोळी संघ म्हणजे आमचे नवनाथजी मात्रे असतील, अमय पितलेजी असतील यांच्या भूमीतील हा संघ आणि बेळवली जर संघ म्हणतात तर माझे उपसरपंच, रायगड समालोचक असोसिएशनचे खऱ्या अर्थानं संघटक, युवा शिव बॅकेते आणि उत्कृष्ट समालोचक दिनेश बंधू यांचा हा गावातील संघ तथा आकाशजी चोरगे एक दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस बॉडी बिल्डर यांच्या गावातील हा संघ आहे. त्या संघालाही अनेकांकडनं मनपूर्वक आल्या शुभेच्छा. प्रतीकजी पाटील उद्योजक साईगाव यांच्याकडनं 2000 रुपयाचं 5000 रुपयाचं आर्थिक पाठबळ आलंय. मनापासून सर्व देणगीदारांचं आयोजकांच्या वतीनं आम्ही आभार मानतोय. आशिष स्ट्रायकिंग एंडवर तयार आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन अजय येतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्या षटकामध्ये 15 धावा आल्या आतापर्यंत 22 धावांवर संघ खेळतोय. पहिला चेंडू उत्तम कामगिरी फलंदाजाला चकवण्यामध्ये यश आलंय. जसं कोपरोळी संघ म्हणाल तर या विभागातील उरणपूर्व विभागातील नावारूपाला आलेला पहिला संघ म्हणावा लागेल ज्यांनी चांगली कामगिरी केली. तदनंतर ए पोल मध्ये खेळणारा हा संघ आणि गुरसी संघाला देखील यानं पराभूत केलेला आहे. त्यावेळेस अतिशय वाखाणण्याजोगी अशी कामगिरी होती ती कोपरोळी संघाकडून. तोच संघ आपल्याला आज बेळवली संघासमोर खेळताना दिसतोय येथे हे तिसरं षटक प्रगती पथावर ऑन साइडला मारलेला लॉफ्टेड फटका उत्तम पूल सक्सेसफुल षटकार. चेंडूला हवाई सफर करण्यास भाग पाडलंय. गगनचुंबी फटका मारला. या षटकारानं संघाची धावसंख्या 28. पुढील चेंडू यावेळेस वरती विकेट चेंडू टाकताना चेंडू ओव्हर पिच टाकला आणि समाचार घेतला गेला त्या चेंडूचा. चेंडू सीमा पार 4 धावा. षटकातील 3 चेंडू संपलेत. या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये 22 धावा होत्या. संघ 32 धावांवर खेळतोय आणि वैयक्तिक खेळीमध्ये सुरुवातीला 2 सिंगल घेतल्यानंतर आशिषने मात्र आपले हात खुले केलेले आहेत. खरं तर शेवटचा चेंडू यॉर्कर लेन चेंडू होता, ओव्हरपिच चेंडू होता, वेगवान चेंडू होता. अशा प्रकारचे चेंडू कसे खेळावेत याचं उत्तम उदाहरण दाखवून दिलेलं आहे आशिषनं. चांगलं फुटवर्क, चेंडू पर्यंत पोहोचला आणि बॅट स्विंग एवढा जबरदस्त होता. एक पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. पुढील चेंडू नॉर्थ एंड कडून पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा इरादा होता, पूर्णतः फसला. चेंडू डॉट. चांगले प्रयत्न केले जात आहेत दोन्ही सलामीवर परत गेल्यानंतर आणि यावेळेस बघा चेंडूची लाईन ओळखण्यामध्ये पूर्णतः चुकला. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला होता त्यामुळे पूल करण्यामध्ये यश आलं नाही. खरं तर जेवढे तुम्ही चेंडूच्या जवळ याल, चेंडूच्या लाईन मध्ये याल तेवढे तुमचा सक्सेस रेट जास्त असतो. पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगली उसळी मिळाली. यावेळेस सकटचा उत्तम फटका. चेंडू सीमा पार. थर्ड मॅन सीमारेषा पार करतोय 4 धावांसाठी. तत्पूर्वी शुभेच्छा आल्यात
मोठे बोमचे माजी सरपंच तुषार पाटील यांच्याकडनं बेलोळी टीमला मनपूर्वक शुभेच्छा. 0030 रोमन बैलाचे मालक बंटी घरत यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आणि आमचे केडीएस वाघिलेवाडा या टीमचे एक स्टार खेळाडू निखिल गाभण यांच्या वतीनं बेलोळी टीमचे आकाश पवार यांनी जर एका हातामध्ये कॅच घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. अशा अनेक बक्षिसांची खैरात या स्पर्धेला पाहायला मिळते. निखिलजी गाभण महेंद्र घरत साहेबांचे अतिशय जवळचे सहकार्य आहेत, त्यांचं करतोय आम्ही या निमित्तानं स्वागत. सचिनजी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चांगली फलंदाजी होताना दिसते पर्जन्य माते पुरस्कृत कोपरुली 11 कोपरुली संघाची. 36 धावांवर संघ खेळतोय. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू डॉट आलाय. षटकात टोटल 3 चेंडू डॉट आले, 2 चौकार 1 षटकार. 2 षटकांमध्ये 22 धावा होत्या आणि या षटकामध्ये धावा आल्या 14. संघ खेळतोय 36 धावांवर 2 विकेटच्या मोबदल्यात. खरं तर चरण आणि हितेश बाद झाल्यानंतर कोपरुलीचा संघ कुठेतरी अडकळतोय की काय असं वाटत होतं, मात्र अंकुरनं लगातार 3 चौकार मारले आणि त्या षटकामध्ये चांगली धावसंख्या वसूल केली. दुसऱ्या षटकात 15 धावा आल्या. त्याच वेळी धावगती वाढली आणि त्या वाढलेल्या धावगतीचं सातत्य राखण्यामध्ये देखील आशिषनं त्याला चांगली साथ आतापर्यंत तरी दिलेली आहे. 1 षटकार आणि 2 चौकारांशी वैयक्तिक 16 धावा करून खेळतोय. 8 चेंडूमध्ये आशिषनं 16 धावा केल्या तर अंकुर पाटील 5 चेंडूमध्ये 14 धावा करून खेळतोय. अजयचा वैयक्तिक कोटा म्हणजे 2 षटकांचा कोटा संपलेला आहे. दुसरं षटक अभिषेकने टाकलं होतं. अभिषेकने 2 झेल चांगले घेतले होते. तर तिसरा गोलंदाजी मार्कवर येताना दिसतोय. सुशांत सागर स्मृती चषक 2026 हे भव्य असं आयोजन चिरनेर मधील वागेश्वर परिसरातील या उत्तम अशा मैदानावर. आणि पंचाने देखील गोलंदाजाला ग्रीन सिग्नल दिलाय. गोलंदाज त्याच्या मार्कवर तयार. सूरज येतोय. जर्सी नंबर 63 यावेळेस चांगली गोलंदाजी. बॅटची आतील कड लागली. खर तर पॉवर ट्रान्सफर जे बॅट आणि चेंडू मध्ये होतं ते झालं नाही आणि चेंडू जवळच होता, मात्र 1 धाव वसूल करण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश आलं. पर्जन्य म्हात्रे 11 कोपरोली आणि नक्ष 11 गावदेवी बेलोळी असा संघ आपल्या समोर खेळताना दिसत आहेत. हे दोन्ही संघ एक आपल्या उरण पूर्व विभागातील संघ. तर त्यांच्या समोर बेलोळी संघ यावेळेस पुलचा उत्तम फटका. 6 धावा. स्पर्धेमधला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना अजिवली विपक्ष धोतुम या दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती करेन की आपण नाणेफेक करण्यासाठी स्टेजवर येण्याची कृपा करायची आहे. सचिनजी, आडव्या बॅटने मारलेले फटके खरं तर बाउन्स अँटिसिपेट करणं फार महत्वाचं असतं आणि आज मी पाहतोय खरं तर या सामन्यामध्ये देखील गोलंदाजीने चांगली उसळी प्राप्त करण्यामध्ये यश देखील मिळवलंय आणि उसळीच्या दरावर बरेचसे चेंडू डॉट देखील केलेत. मात्र तुर्तास फलंदाजी मार्क असलेला आशिष चांगल्या प्रकारे जज करतोय बाउन्सला आणि चेंडूच्या लाईन मध्ये येऊन हा फटका खेळला. या अगोदर देखील त्याच्याकडून चूक झाली होती, चेंडूच्या लाईन मध्ये आला नव्हता आणि बीट झाला होता. आता मात्र पुन्हा एकदा सरळ बॅटने हा फटका मारण्याचा प्रयत्न. लॉंगॉन क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळालाय दणदणीत चौकार. हा चेंडू पकडणं फार आवश्यक होतं. या 4 धावा अडवता आल्या असत्या. 2 क्षेत्ररक्षक होते. पुन्हा एकदा अशाच प्रकारचा फटका मारण्यामध्ये मात्र बॅकफूट जागच्या जागी राहिला. या अगोदर मी पाहिलंय या फलंदाजाचं फुटवर्क खूप चांगलं आहे. चेंडू पर्यंत पोहोचतो, चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचतो. आता मात्र चुकी झाली. बॅकफूट जागेवर खांबासारखा काढून राहिला, त्यामुळे चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. पूर्णतः बीट झालाय. पुढील चेंडू जर्सी नंबर 63. यावेळेस फुलर लेन चेंडू होता. ऑफ्टमच्या लाईन मधील चेंडू, बाहेरचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. कव्हर क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. या षटकातील संभवत अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. माझ्यासोबत साईश 1 चेंडू शिल्लक आहे, बरोबर आहे. 1 डॉट बॉल देखील नुकताच गेला होता. साईश नारंगीकर चिरनेर गावचे एक महत्वाचे फलंदाज आहेत. माझ्यासोबत स्कोरर रूपाने जोडले गेलेत. पुढील चेंडू आणि चेंडू बघा किती राईज होतोय टप्पा पडल्यानंतर. ज्यावेळेस ओव्हरपिच चेंडू देखील पिच होतोय, चेंडूमध्ये वेग देखील एवढा आहे आणि खेळपट्टी साथ देते. यष्टी रक्षकापर्यंत चेंडू पोहोचेपर्यंत राईज होतोय.
49 धावा झालेल्या आहेत आणि संघाचं अर्धशतक पूर्ण होण्यामध्ये थोडासा विलंब होतोय. एक अतिरिक्त डॉट बॉल अशा रीतीने हे षटक संपलंय. पहिल्या 3 षटकांचं विश्लेषण सांगायचं झालं तर पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाले, केवळ 7 धावा आल्या. ते एक उत्तम षटक होतं ज्यावेळेस दोन्ही सलामीवीर चरण आणि हितेश या दोघांची झेल अभिषेकने पकडले आणि दोघांनाही तंबूचा रस्ता दाखवला गोलंदाज अजयनं. तोच अजय तिसरं षटक देखील घेऊन आला होता. तिसऱ्या षटकात त्यानं 14 धावा दिल्या. दरम्यान अभिषेकनं दुसरं षटक टाकलं ज्यावेळेस त्याने 15 धावा दिल्या. येथे लगातार 3 चौकार मारले आशिषने, अंकुरने लगातार 3 चौकार मारले आणि त्या दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या. आणि शेवटचं षटक आता झालेलं हे शेवटचं षटक सूरजने टाकलं ज्यामध्ये 13 धावा आल्या. तर पूर्णतः डावामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे केवळ एक अवांतर धाव आलेली आहे. नुकताच्या षटकामध्ये ती अवांतर धाव आली. आता शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. खरं तर क्रिकेटमध्ये आपण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मग ती 50-50 असो नाहीतर 20-20 असो आपण शेवटच्या षटकांना स्लॉग ओव्हर्स म्हणतो. मात्र हे फॉर्मॅट टेनिस क्रिकेटचं फॉर्मॅट जिथे केवळ 5 किंवा 4 षटकांचे सामने होतात, यानंतरचे सामने तर 3 षटकांचे होणार आहेत. सगळी षटके स्लॉगची. सुरुवातीच्या षटकांमध्ये क्षेत्ररक्षणावर नियंत्रण जरूर असतं आणि खरं तर त्या पॉवर प्लेच्या षटकामध्येच कमी धावा आल्या होत्या. नंतर मात्र धावसंख्येवर धावगतीमध्ये सातत्य राखण्यामध्ये फलंदाजांना यश आलं. पुढील चेंडू डॉट बॉल. खरं जमेची बाजू कोपरली संघाच्या बाजूने ही की फॉर्म मध्ये असलेला, चांगल्या लयीमध्ये असलेला आशिष खेळतोय. पुलचा फटका मारायचा होता मात्र बाउन्स पूर्णतः अँटिसिपेट करण्यामध्ये फसला. चेंडू न उसळी घेतलीच नाही त्यामुळे बॅट वरून फिरली. डॉट बॉल आला. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न यावेळेस बीट होतोय. आता चेंडूनं जास्त उसळी घेतली म्हणजे अनियमित एक प्रकारची पाहायला मिळते. ज्यावेळेस गुडलेन टप्प्याच्या थोडासा मागे चेंडू पडतोय, चांगली उसळी घेतोय आणि यावेळेस गुडलेन टप्पा म्हणजे एक असा एरिया आहे ज्या एरियामध्ये चेंडू जास्त उसळी घेत नाही. खरं तर गोलंदाजाने ह्या जागा ओळखणं फार महत्वाचं असतं आणि बाउन्स मध्ये व्हेरिएशन आणणं हे फार महत्वाचं असतं. ज्यावेळेस तुमच्या समोर एखादा चांगला गोल फलंदाज, चांगल्या लयीमध्ये खेळत असलेला फलंदाज असतो. पुढील चेंडू प्रणीतचा पुढचा चेंडू आणि चेंडू फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवण्याच्या नादामध्ये चेंडू अतिरिक्त बाहेर टाकला. वाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव मिळते. माझ्यासोबत साईज जोडले गेलेले आहेत. मला सांगता येतं कोपरोली 11 कोपरोली संघाचं अर्धशतक फलकावर लागलंय. 50 धावा झाल्यात. अजूनही या डावामधील 4 चेंडू शिल्लक आहेत आणि बघा जसं अर्धशतक झालं टाळ्या देखील ऐकावयास मिळाल्या आणि या मैदानावर पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतो पंचांकडून. अतिरिक्त धाव मिळते. या मैदानावर प्रेक्षकांची संख्या मुबलक आहे. भरपूर प्रेक्षक पाहायला मिळतात. खरं तर उरण पूर्व विभागातील मग ते चिरनेरचं ग्राउंड असो, या अगोदर इंद्रायणी मैदानावर देखील अशीच गर्दी असायची किंवा धोंडू काका मैदान असो पिरकोनचं, सगळ्याच मैदानावर नाईट स्पर्धेला आपल्याला चांगली गर्दी पाहायला मिळते. जर आपण तुलना केली बेलवली संघ जिकडून येतोय पनवेल विभागातून येतोय, एवढी गर्दी पाहायला मिळत नाही. खरं तर त्या विभागातलं क्रिकेट देखील फार पुढे गेलेलं आहे. आपलंही क्रिकेट, उरणचं क्रिकेट देखील पुढे जाते. पुढील चेंडू खोल टप्प्याचा चेंडू होता आणि पंचांचं बोट हवेमध्ये, फलंदाज बाद. विकी भाई घोडकेचं नाव गाजले पण अजूनपर्यंत काय बाकी दिसत नाही आम्हाला. तत्पूर्वी विनंती करेन सन्माननीय या गावचे माजी दिवंगत सरपंच अनंत रामकृष्ण पाटील यांचे सुपुत्र एक व्यावसायिक सुजित अनंत पाटील तथा प्रमोदजी फुंडेकर यांना की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. सुजित अनंत पाटील आणि प्रमोदजी फुंडेकर यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. एक अचूकतेनं फेकलेला चेंडू पाहायला मिळाला. अगदी योग्य लाईन, योग्य लेंथ, फलंदाजाला बीट केलं. इन फॉर्म फलंदाजाला बीट केलं. आशिष बाद झालाय. वैयक्तिक 27 धावा केल्या आशिषनं 14 चेंडूंमध्ये. अंकुर पाटील अजूनही 7 चेंडूमध्ये 15 धावा करून खेळतोय. नवीन आलेला फलंदाज हितेश म्हात्रे ज्युनियर. हितेश म्हात्रे नंबर 5 5व्या क्रमांकावर खेळायला येतोय. स्ट्राईक घेईल. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. हाणामारीचा षटक गुडलेन टप्प्यावरचा चेंडू होता. ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. दणदणीत षटकार.
मिळालं आणि फुटवर्क देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळालं. पाहिलं की चेंडू गुडलेन टप्प्यात थोडासा पुढे आहे, अतिरिक्त ओव्हर पिच देखील नाहीये आणि दोन्ही पाय म्हणजे बॅकफूट आणि फ्रंट फूट दोन्ही चांगलं बदल आले तर पाहायला मिळालं. कनेक्शन देखील तेवढंच बहारदार. एक हवाई फटका पाहायला मिळाला, आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार. षटकामध्ये 3 डॉट आल्यानंतर षटकार 2 वाईट देखील दरम्यानच्या काळात आले. षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत. 49 धावा होत्या पहिल्या 4 षटकांमध्ये. संघ खेळतोय 57 धावांवर. 3 विकेट गेलेल्या आहेत. हितेश म्हात्रे ज्युनियर यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं आणि हेच मी मगाशी देखील म्हटलं होतं, काही असे विभाग आहेत जिथे उसळी जास्त मिळत नाही आणि या अशा प्रकारच्या चेंडूंवरच आशिष देखील बीट होत होता. पुन्हा एकदा आपल्याला हितेश बीट होताना दिसतोय. आडव्या बॅटचे जे फटके आहेत आपण स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतो किंवा काऊ कॉर्नर किंवा मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळतो, पुढचे फटके खेळतो. बाउन्स नीट ओळखणं फार महत्वाचं. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढलेला आहे आणि आपण पाहतोय की लॉंग ऑन बाहेर आहे, मिड ऑन नव्हता, त्यामुळे वेळ मिळाला आणि दुसऱ्या धावसाठी प्रयत्न देखील होईल. खराब थ्रो, विलंब झाला थ्रो करण्यामध्ये. थ्रो लगेचच करणं फार महत्वाचं होतं. येथे मात्र पुढील धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावचीच होईल. कामगिरी केली, संघ पोहोचला 60 धावांवर. टार्गेट असेल 61 धावांचं. 4 फलंदाज बाद झाले 5 षटकांच्या या सामन्यामध्ये. 61 धावा करायच्या आहेत बेळवली संघाला. टार्गेट असणार आहे 61 धावांचं. थँक्यू सचिन. तत्पूर्वी मी विनंतीचा पहिला पुकार करेन. सन्माननीय सुजित अनंत पाटील, खऱ्या अर्थानं चिरनेर पंचायत गणामध्ये ज्यांच्या सौभाग्यवती साक्षीताई पाटील या निवडणुकीला सामोरे गेल्या होत्या. वाट्याला जरी पराभव आला असला तरी एक झुंज ज्यानं ज्या निवडणुकीमध्ये दिली त्या साक्षीताईंचे यजमान, या गावचे माजी हॅट्रिक सरपंच दिवंगत अनंत रामकृष्ण पाटील यांचे सुपुत्र व्यावसायिक सन्माननीय सुजित अनंत पाटील ज्यांना 5,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ दिले. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरची कृपा करायची आहे. हरिभक्त परायण रमेशजी गोंधळे आपण यायचं आहे आणि मी विनंती करेन प्रमोदजी पुंडेकर आपण यायचं आहे. तत्पूर्वी वडील आपण सन्मानाकडं. मित्रमंडळी, आज हे 3रं पर्व आणि सालाबाद प्रमाणे या स्पर्धेला ज्यांचं बॅनर ज्यांचं फ्लेक्स आपण पाहताय सध्याच्या घडीला संपूर्ण रायगडमध्ये ज्यांचा बोलबाला आहे नावाचा, एक उत्तम क्लॅरिटी उत्तम क्वालिटी म्हणून ज्यांच्याकडे पाहायला जातोय, कला आमची प्रसिद्धी तुमची हे ज्यांचं ब्रीदवाक्य, याप्रमाणे महाराष्ट्र ॲडव्हर्टायझिंग या ॲडव्हर्टायझिंगचे सर्वेसर्वा शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे सदस्य राहुलजी प्रधान आणि त्यांची संपूर्ण टीम यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. सन्माननीय राहुलजी प्रधान आणि संपूर्ण टीम. या स्पर्धेला दयानंद चायनीज सेंटर या चायनीजचे मालक चंद्रकांतजी बैकर यांच्याकडनं या स्पर्धेला 1100 रुपयाचं आर्थिक पाठबळ आलंय. रुस्कर चायनीज ज्यांच्याकडनं होतंय, रुस्कर आचार्य म्हणून संपूर्ण या उरण परिसरामध्ये प्रसिद्ध असणारे चंद्रकांतजी बैकर यांच्या वतीने स्पर्धेला 1100 रुपयाचं आर्थिक पाठबळ आलंय. मनापासून आभार मानतोय राहुलजी प्रधान आणि त्यांची संपूर्ण टीम. करण डिजिटलचे मालक सन्माननीय करणजी नारंगीकर यांचं इथं आगमन आहे. तत्पूर्वी प्रसादजी पाटील अर्थात गंपूजी पाटील यांचं आगमन झालंय. कुंदनजी परदेशी, आमचे मंगेशजी घरत या मंडळींचं आगमन झालं. नंतर मी विनंती करेन स्वर्गीय अनंत रामकृष्ण पाटील यांचे नातू, चिरनेरच्या राजकारणामध्ये सध्याच्या घडीला एक चर्चेत असणारं नाव, व्यवसाय क्षेत्रामध्ये उत्तुंग यश निर्माण करणारे सान्नव एंटरप्राइजेसचे मालक आणि सध्याच्या घडीला चिरनेरच्या राजकारणामध्ये ज्यांना श्रीकृष्ण ही उपाधी आहे असे स्वप्नील अर्थात सर्वांचे लाडके बंटी पाटील यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारायचा आहे. स्वप्नील बंटी पाटील यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सध्याच्या घडीला बंटी म्हटलं तर चिरनेरच्या राजकारणामध्ये श्रीकृष्ण पाटील परिवाराचे एक तरुण आश्वासक चेहरा, ज्यांच्या सौभाग्यवती या गावच्या
माजी उपसरपंच म्हणून ज्याने काम पाहिलं अशा प्रियंकाताई यांचे यजमान. तदनंतर व्यासपीठावर अनेक मंडळींचं शुभ आगमन झालंय. मी पेरेनुसार अनेकांचं स्वागत करेल. पुन्हा एकदा ऐकूया पुढच्या पूर्वार्धामधील आवाज. तत्पूर्वी आजिवळी आणि दुतुम दोन्ही संघाच्या संघाला विनंती करेन. करण नारंगीकर या करण डिजिटल ज्यांचं बॅनरचा एक व्यवसाय, त्या व्यवसायामध्ये सुद्धा हेही नाव खूप मोठं आहे. पाचगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सर्व बॅनर ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं, एक वेगळी प्रसिद्धी आहे. शिवभक्त म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानचे एक सदस्य आहेत आणि 190 उरण विधानसभेचे माजी आमदार मनोहर शेठ बोरसाहेबांचे निकटवर्तीय करण नारंगीकर यांचं इथे स्वागत होईल. मी या निमित्तानं आजिवळी दुतुम संघाच्या संघटनेत हजर आहे. आपण या. मी प्रसाद शेठ अर्थात गंपू शेठ यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दोन संघादरम्यान नाणेफेक करायचे आहे. आजिवळी आणि दुतुम या दोन्ही संघ. मी प्रसाद शेठ पाटील गंपू शेठ यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दोन संघादरम्यान नाणेफेक करायचे आहे. एक पनवेल तालुक्यातील आजिवळी संघ आणि उरण तालुक्यातील दुतुम. चला सचिनजी. हॅलो, धन्यवाद राजेंद्र भगत सर. आज के रजनी की ये तीसरी मैच. टॉस हारा कोपरोली टीम ने, लेकिन बल्लेबाजी करते हुए 60 रन बटोरे. टारगेट 61 रन होगा. पीछा करते हुए पहले ही गेंद पर अच्छी शॉट. गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. अच्छी टाइमिंग, शॉट सिलेक्शन बढ़िया था. गेंद के लाइन में आ गए और अच्छा स्वीप शॉट खेला. बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में, वहां पर कोई बाउंड्री लाइन पर प्रोटेक्शन भी नहीं है. ये पावर प्ले की ओवर है. बल्लेबाज के पास एक एडवांटेज रहता है. इनफील्ड के ऊपर अगर खेलें, फील्डर के ऊपर से खेलें, आसानी से बाउंड्री अर्जित कर सकते हैं. और इसे हासिल करने के लिए आपका शॉट सिलेक्शन भी अच्छा होना जरूरी. गेंद को अच्छी तरीके से पढ़ना भी जरूरी. इन्होंने गेंद को पढ़ा कि गेंद आगे हो रही है और लाइन में आए. अच्छा शॉट. आकाश पवार इस मर्तबा कट करते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन फॉरवर्ड पॉइंट क्षेत्र में. और जिस तरीके से उछले थे, पूरी पावर लगाई थी, जान ठोक दी थी. अगली गेंद, गेंदबाजी यहां पर पिटी जा रही है, पिटाई हो रही है. ये छक्का. टारगेट है 61 रनों का. कोपरोली टीम खेल रही है और ये टारगेट छोटा लगने लगा है. बड़ी शॉट हवा में, कैच होने की संभावना, लेकिन बाउंड्री लाइन पर कोई प्रोटेक्शन नहीं था. खिलाड़ी जब तक इनफील्ड से यानी कि दायरे के अंदर से दौड़कर गेंद तक पहुंचते, गेंद टप्पा खा चुकी थी, लेकिन गेंद को रोका गया. यहां पर 2 रन आए इस ओवर में. चरण की इस ओवर में. चरण आमतौर पर एक अच्छे गेंदबाज है, अच्छा ऑलराउंडर है, अपने टीम के लिए अच्छा परफॉर्मेंस देते हैं, लेकिन इस मर्तबा उनकी पिटाई हो रही है. इस पहली ओवर में, पावर प्ले की ओवर में 2 छक्के 1 चौका आया. अगली गेंद यहां पर ज्यादा उछली नहीं थी. गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. कमेंट्री बॉक्स में बैठे हैं. गेंद की लाइन को पढ़ पाना मुश्किल, लेकिन लाइव ऑपरेटर का फुटेज देखते ही हमें पता चल गया ये बाहरी किनारा था. और गेंद सौभाग्यशाली रहे कि फील्डर तक कैरी नहीं हुई, कैच नहीं हुई, बाहरी किनारे पे चौका मिला. अगली गेंद इस बार अच्छा कनेक्शन. गेंद हवा में ट्रैवल करती हुई सीमा रेखा के बाहर. 4 रन.
बिल्कुल जिस तरीके से उछल रहे हैं, पूरा जोर, पूरी ताकत, पूरी पावर कमर से लेकर हाथ तक ट्रांसफर कर रहे हैं और अच्छी शॉट. सचिन चला पुन्हा एकदा आपण वडील सन्मानाकडे व्यासपीठावर आपण पाहताय भारतीय जनता पार्टी जासे विभागाचे एक दमदार नेतृत्व उरण पंचायत समितीच्या माजी सदस्य दिशाताई पाटील यांचे यजमान शून्यातून ज्या माणसानं समाजामध्ये जगत असताना परमेश्वराच्या कृपा आशीर्वादानं आणि आपल्या मेहनतीने विश्व जिंकले असे सन्माननीय प्रशासक गंपूशेठ अर्थात यांना मी विनंती केली की आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. प्रशासक पाटील सर्वांचे लाडके गंपूशेठ अतिशय कमी वयापासून व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्यांना आपण पाहिलंय, मी त्यांना विनंती करेन की साहेब आपला सन्मान स्वीकारायचा आहे. प्रशासक पाटील साहेबांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारायचा. त्यांच्या समवेत वाहतूक सेना उरण तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आणि एक बीजेपीचे युवा नेतृत्व चुन्नर गावातील कुंदनजी परदेशी की आपला शुभ सन्मान आपणही स्वीकारायचा आहे. त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं ग्रुप ग्रामपंचायत विंदणे प्रीमियर लीगचं प्रमुख आयोजक आणि माजी उपसरपंच विंदणे मंगेशी घरत यांनाही विनंती करेन की आपला सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा. ऐकूया सचिनजीना. हितेश म्हात्रे जूनियर, पहली गेंद ऑन साइड में खेला है, मिड विकेट क्षेत्र में प्रोटेक्शन है, गेंद को रोका गया. ये दोनों जो खिलाड़ी हैं हितेश और चरण, पहले बल्लेबाजी करने के लिए भी आए थे. ये हितेश म्हात्रे जूनियर हैं जो बल्लेबाजी करने के लिए 5वें स्थान पर आए थे, जिन्होंने 9 रन जुटाए थे अपने टीम के लिए, एक छक्का भी लगाया था. गेंदबाजी कर रहे हैं, 1 रन आई पहले ओवर में, एक भी सिंगल नहीं थी, छक्के चौके थे. अगली गेंद इस बार पूरी तरीके से बीट किया बल्लेबाज को. मंगेशी घरत माजी उपसरपंच विंदणे आणि विंदणे प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यांच्या समेत राकेशजी चिर्डेकर एक जबरदस्त खेळाडू टाकटुजी गावातील. आम्हाला तुम्हालाही विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारा. आकाश इस बार कनेक्शन सक्सेसफुल. गेंद गई लॉन्ग ऑफ क्षेत्र में जहां पर फील्ड की जाएगी. इससे पहले वाले गेंद पर भी वो गेंद के लाइन में आना चाहते थे, ऑन साइड में एक स्विफ्ट शॉट खेलना चाहते थे, लेकिन पूरी तरीके से बीट हुए थे. इस मर्तबा कनेक्शन सक्सेसफुल, 1 रन मिली. स्ट्राइक में परिवर्तन. जिस तरह से ये ओवर जा रही है, हितेश म्हात्रे जूनियर जिस तरीके से अपने टीम के लिए बैकअप कर रहे हैं, क्योंकि पहले ओवर में चरण की पिटाई हुई थी, 26 रन आए थे. इस ओवर में अब तक केवल 2 रन. अगली गेंद ऑन साइड में लॉन्ग ऑन क्षेत्र में उठाकर खेला है, लॉफ्टेड ऑन ड्राइव, जबरदस्त छक्का. अभी भी मैंने फुटेज देखा, लग रहा था कि जिस एंगल पे है हम ना कि शॉट को पढ़ पाना मुश्किल हो जाता है, लेकिन ये हेलीकॉप्टर शॉट थी. महेंद्र सिंह धोनी सिग्नेचर शॉट. अगली गेंद फिर से उठाकर खेला ऑन साइड में, कॉर्नर क्षेत्र में छक्का अर्जित किया. इसी बल्लेबाज ने बाइक जीती थी. क्या खूब फॉर्म में है अजय बल्लेबाजी करते हुए, लगातार 2 छक्के बैक टू बैक 2 छक्के लगाते हुए, और आकाश का बहुत ही अच्छी तरीके से साथ निभा रहे हैं. अगली गेंद इस बार पूरी तरीके से बीट हुए. ओवर की समाप्ति. इस ओवर में आए 2 छक्के 2 सिंगल, कुल मिलाकर 14 रन. पहले ओवर में रन थे 26, टोटल बना 40. टारगेट है 61 रनों का, यानी जो 3 ओवर बचे हैं, 18 गेंदे बचे हैं, 18 गेंदों में 21 रन बनाने हैं. कोपरली टीम, लग रहा था कोपरली टीम की गेंदबाजी एक उनका प्लस पॉइंट है. ऐसा बिल्कुल भी नहीं लग रहा था कि चरण की पिटाई होगी. पहले ओवर में जैसे ताबड़तोड़ शुरुआत आकाश ने की, शुरुआती छक्के से की, उसके बाद में चौका और फिर छक्का, और ओवर के अंत में भी 2 चौके जड़े थे. इसी कारणवश जो टारगेट बड़ा लग रहा था, एक अच्छा डिफेंडेबल टारगेट लग रहा था, 61 रनों का टारगेट अब छोटा पड़ गया. कितने रन बनाने चाहिए थे? अब मैं सोच रहा हूं, लग रहा है कि 80-85 रन भी कम पड़ जाते. इस तरीके से दोनों बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं. और शुरुआत जब दूसरे ओवर की हुई, सिंगल डॉट सिंगल, मुझे लग रहा था ये हितेश म्हात्रे जूनियर शायद विकेट चटकाएगा. विकेट काफी इंपॉर्टेंट है. जब तक आप ये साझेदारी तोड़ेंगे नहीं, प्रेशर नहीं बनेगा. अब कोपरोली टीम के लिए काफी मुश्किलें बढ़ गई हैं, और गांवदेव बेलोली टीम जितनी तारीफ की जाए कम.
बाइक जीतने वाले अजय हो या फिर उनके साथी आकाश, दोनों ने ही धुआंधार बल्लेबाजी की है। गेंद के लाइन में आना, गेंद को पढ़ना, बढ़िया शॉट सिलेक्शन और उससे भी अच्छा एग्जीक्यूशन। अगली गेंद इस बार कनेक्शन हुआ है और वहां पर फील्डर मौजूद, कैच, पहली विकेट। नशा छा रहा है इस ट्रॉफी का, इस टूर्नामेंट का नशा छा रहा है। इससे पहली वाली भी मैच आपने देखी थी, क्या बढ़िया मैच हुई थी आखिरी ओवर तक। और इस मैच को क्या आखिरी ओवर तक खींच सकती है कोपरोली टीम, ये ओवर तय करेगी। इस ओवर में प्रेशर बनना बहुत ही जरूरी। कोपरोली टीम के जितने भी समर्थक, जितने भी चहीते, जितने भी दर्शक ऑनलाइन या फिर ऑफलाइन यहां पर ग्राउंड पर देख रहे हैं, दिल थाम कर बैठे होंगे। इस ओवर में रन नहीं आने चाहिए, प्रेशर बनना चाहिए। और दूसरी ओर पर हम देखें अजय पाटिल को, जो 4 गेंदों में 13 रन बना के खेल रहे हैं, 61 का पीछा करते हुए। 61 का टारगेट है, अब तक 40 बने हैं। और हाल ही में जो आकाश आउट हुए, इन्होंने 27 रन बनाए 9 गेंदों पर। अपने निजी पारी में 2 छक्के और 3 चौके भी लगाए। वन डाउन पर आए सूरज सावंत, लगता है लेग स्टंप का गार्ड ले रहे हैं। बहुत मर्तबा हम देखते हैं कि मिडल स्टंप का गार्ड लिया जाता है, लेग स्टंप का गार्ड कम ही देखने को मिलता है। अगली गेंद अंकुर पाटिल की, अगली गेंद गुड लेंथ एरिया में पिच हुई थी और लेफ्ट किया था लॉन्ग ऑन क्षेत्र में, वन बाउंस चौका। गाना लगा डीजे मास्टर जी, जिस तरीके से गोविंदा जी इस गाने पे नाचते हैं ना, उसी तरीके से कोई दर्शक बेलोली टीम के भी थिरक रहे होंगे। इतनी बढ़िया बल्लेबाजी हो रही है। देखिए 4 गेंदों में 13 बनाकर अजय खेल रहे हैं, 44 बन चुके हैं, 61 का टारगेट है। सूरज अभी अभी आए और आते ही रंग दिखाए, पहली गेंद पर चौका। इस ओवर में अब तक 2 गेंदें हो चुकी हैं। जैसी पहली विकेट गिरी थी पहली गेंद पर, लग रहा था कि प्रेशर बनेगा, लेकिन बेलोली टीम कोई आम टीम नहीं है, ये खास टीम है और खास परफॉर्मेंस देती है। कोपरोली टीम के लिए मुश्किलें बढ़ चुकी हैं। अगली गेंद, ये शॉर्ट गेंद थी, शायद बाहरी किनारा था, रिप्ले में जरूर देखेंगे। और डायरेक्ट हिट का भी प्रयास जरूर हुआ था, वो भी अनसक्सेसफुल। रन मिलेंगे, रन जरूर मिलेंगे। 2 रन आए, टीम का टोटल बना 46 रन। रिप्ले चल रहा है, देखिए हुआ क्या था। बाहरी किनारा लगा था, हाँ बाहरी किनारा लगा था, लेकिन कैरी नहीं हो पाई थी। पहले टप्पे पर जो शॉर्ट थर्ड मैन में खिलाड़ी हैं, उन्होंने गेंद को उठाया। हितेश मात्रे वहां पर हैं। ये अनुभव होता है, देखिए रुक कर गेंद को रोका था। अगली गेंद कवर क्षेत्र में खेला, लेकिन वहां पे दायरे के अंदर खिलाड़ी है, सीधा उनके पास गेंद गई। 1 रन के साथ टीम का कुल स्कोर बढ़ा, 47 रन बन चुके हैं। और जिस तरीके से कोपरोली टीम जब खेल रही थी, उनका भी 50 होते होते कुछ गेंदें निकल गई थी। यहां क्या होता है हम जरूर देखेंगे। गेंदबाजी मार्ग पर अंकुर पाटिल अब तक 7 रन दे चुके हैं 4 गेंदों में। अगली गेंद गुड लेंथ पर पिच जरूर हुई थी, ज्यादा उछली भी नहीं, हल्के हाथों से कट किया। बैकवर्ड पॉइंट क्षेत्र में वहां पर फील्डर है, बॉर्डर लाइन पर प्रोटेक्शन है। आमतौर पर इस क्रिकेट में हम देखते हैं, ग्रामीण क्रिकेट में, टेनिस क्रिकेट में प्रोटेक्शन ऑन साइड में ज्यादा होता है, लॉन्ग ऑन हो या फिर मिड विकेट हो। स्कोर जरूर बताएंगे। 48 रन बन चुके हैं। अगली गेंद उठाकर खेला, अच्छा शॉट, बढ़िया पुल, सक्सेसफुल, 6 रन। आ गया ये बल्लेबाज, दिल चुराने के लिए आ गया
और कोपरोली की टीम आशाएं लगा के बैठी थी हेलो। कि अपने टीम के लिए कुछ ए, बढ़िया बॉल- होगा। इसी बॉल- के साथ ओव्हर की समाप्ती बॉल दे, बॉल होने दे. में तेव्हा तत्पूर्वी या स्पर्धेला चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला बीजेपी नेते वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष उरण तालुका कुंदनजी परदेशी यांच्याकडनं देण्यात आलेले आहे. मनपूर्वक आम्ही त्यांचं या निमित्तानं सुशांत पाटील आयोजित सुशांत सागर ट्रॉफीच्या वतीनं आम्ही आभार मानतोय. ओवर के समाप्ति होने में जो अंतिम गेंद शेष थी वहां पर छक्का आया। शुरुआत जरूर विकेट से हुई थी, अंत हुआ छक्के से। इस ओवर का अगर हम ब्यौरा देखें, 14 रन आए, टीम का टोटल स्कोर बना 54 रन। जीत के लिए अभी भी 7 रनों की दरकार है। एक विकेट के नुकसान पर 54 रन पर बेलवली टीम खेल रही है। टॉस जीतकर जो फैसला लिया था पहले गेंदबाजी करने का, सफल होते हुए दिख रहा है। ये टीम जानती है अच्छी तरीके से गेंद पढ़ सकते हैं ये गेंद बल्लेबाज, शॉट सिलेक्शन भी इनका अच्छा है, अच्छे फॉर्म में है, तो उनको कॉन्फिडेंस था कि चेस कर पाएंगे। इसलिए कोपरोली जैसे टीम को पहले बल्लेबाजी करने के लिए कहा गया। टारगेट भी उतना छोटा भी नहीं था दोस्तों, 61 रन बनाने थे, लेकिन आसान करके रख दिया। अगली गेंद फिर से आड़े बल्ले से खेलना चाहते थे रोहन पाटिल की, ये पहली गेंद थी। चौथी ओवर लेकर रोहन आए हैं। थँक्यू. अनेक मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेला आगमन होताना दिसतोय. तत्पूर्वी प्रशांतजी नवाळे बिंदड यांच्याकडनं या स्पर्धेला मनपूर्वक शुभेच्छा आल्या. तत्पूर्वी सुशांत सागर ट्रॉफीच्या विनंतीला मान देऊन सरावात प्रमाणे न चुकता ज्यांचं शुभ आगमन होत असतं असे व्यक्तिमत्व मृत्युंजय ग्रुप महाराष्ट्र राज्य या ग्रुपचे सर्वेसर्वा सन्माननीय निखिल दादा काटे साहेबांचं शुभ आगमन होतंय. सुशांत सागर ट्रॉफीच्या वतीनं प्रथमतः निखिल दादांचं आणि त्यांच्या समेत आलेल्या सर्व टीमचं मनपूर्वक आम्ही शब्द सुमनानं स्वागत करतोय. मृत्युंजय ग्रुप महाराष्ट्र राज्य या ग्रुपचे सर्वेसर्वा ज्यांची रॉयल एंट्री या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, ज्या माणसानं शून्यातून विश्व निर्माण केलं आणि विश्व निर्माण करत असताना या समाजाचं पायक राहून समाजाशी बांधिलकी जोपासून कार्य करणारे हे दमदार व्यक्तिमत्व निखिल दादा खाडेसाहेब आपल्या सर्व सवंगड्यांसोबत या स्पर्धेला ज्यांचे व्यासपीठावर शुभ आगमन होते. मनपूर्वक प्रथमतः सुशांत पाटील आयोजित सुशांत सागर ट्रॉफीच्या वतीनं आम्ही साहेबांचं मनपूर्वक शब्द सोमनानं स्वागत करतोय. सचिनजी. बिल्कुल, क्या बढ़िया गेंद थी। टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी मूवमेंट देखने को मिल रही है, बल्लेबाज को बिट किया। आखिरी गेंद पर विकेट देखने को मिली। अगली गेंद इस बार गुडलेन के थोड़ा सा आगे किया था गेंद को, बल्लेबाज फिर से बीट हुए, कोई रन नहीं। वाइड अंपायर हमें बता रहे हैं वाइड, हमारी भी थोड़ी गलती हो जाती है, यहाँ पर थोड़ी विजिबिलिटी कम है, अंपायर का सिग्नल हम देख नहीं पाए। 55 रन बन चुके हैं चौथी ओवर प्रगति पर। क्या जबरदस्त उछाल प्राप्त कर रहे हैं, सीधा खेलना चाहते थे। जब तक आप गेंद तक पहुंचेंगे नहीं, गेंद आपके रीच में नहीं होगी, कनेक्शन नहीं होगा। देखिए पूरी तरीके से बीट किया और मायूस होते हुए बल्लेबाज। थँक्यू. सन्मान्य संकेतजी पाटील, एक बीजेपीचे युवा नेते मुलपाडा चिरनेर, मी त्यांना हे विनंती करेन की साहेब आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची. संकेतजी पाटील. इस ओवर में 3 गेंदों में केवल 1 रन, वो भी अतिरिक्त। इस बार कनेक्शन हुआ, गेंद हवा में, क्या होगा। फील्डर सीमा रेखा पर हैं, दौड़कर आने में थोड़ा समय लगता है, पर्याप्त समय था 1 रन अर्जित करने के लिए। 1 रन के साथ टीम का टोटल स्कोर बना 56 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। हमारे अंपायर संदीप जी पाटिल, क्या बढ़िया अंपायर हैं, आरडीसीए के मेंबर भी हैं और एमसीए की एग्जाम, क्वालिफिकेशन एग्जाम भी पास कर चुके हैं। बढ़िया अंपायर की टीम, आयोजन भी बड़ा आयोजन है। आज के दिन में काफी अच्छे गेम्स देखने को मिले, लेकिन लग रहा था ये गेम भी वैसे ही होगा, आखिरी ओवर तक आएगा, लेकिन फिलहाल पगड़ा भारी है बेलवली टीम का। ये चौथी ओवर प्रगति पर है, 56 रन बन चुके हैं, टारगेट 61।
अभी भी 5 रन बनाने हैं, गेंद को आगे किया था, पड़ने में फिर से असफल, डॉट, गेंद की समाप्ति। इस डॉट के साथ प्रेशर बढ़ता हुआ, जैसे ये सूरज सावंत 5 गेंदों में जो 13 रन बना के खेल रहे हैं। $56 रन बन चुके हैं, टारगेट है 61 का। ये मैच भी आखिरी ओवर तक आएगी, आ सकती है। अगली गेंद गुड लेंथ एरिया की, थोड़ा सा आगे गेंद को किया था, बल्लेबाज को फिर से बीट किया। जिस ओवर की प्रतीक्षा कोपरली टीम कर रही थी, वो ओवर आती हुई पहले ओवर में चरण की पिटाई हुई, जहां पर 26 रन आए थे, मैच हाथ से छूट रहा था। दूसरे ओवर में 14 रन आए थे। 2 ओवर में दोस्तों 40 रन बन चुके थे, टारगेट 61 का था। लग रहा था कि अगले ओवर में ये मैच फिनिश हो जाएगी, लेकिन वैसे हुआ नहीं। रोहन ने और अंकुर ने भी अच्छी गेंदबाजी की। अंकुर ने विकेट से शुरुआत की थी, लेकिन ओवर समाप्त होते होते एक छक्का और एक चौका खा चुके थे। उस ओवर में भी 14 रन आए थे, लेकिन ये ओवर कोपरली टीम जिसकी राह देख रही थी, वो ओवर निकली। इस ओवर में केवल 2 रन आए, एक बल्लेबाज आउट भी हुआ, और उन 2 रनों में एक वाइड की रन भी है, तो बल्ले से केवल 1 रन आई। आउट हुए हैं बल्लेबाज आकाश और अजय, जो अच्छे फॉर्म में थे। अजय जिन्होंने तिरंगा ट्रॉफी में बाइक भी जीती थी, वो अजय अच्छा खेल रहे थे और चैंपियन टीम थी उनकी। लग रहा था बेलोली टीम ये मुकाबला आसानी से जीत जाएगी, लेकिन कोपरली टीम जानी जाती है, ये झुंझारू टीम है, अपनी जीत के लिए जानी जाती है। ये लास्ट ओवर है ना, हर एक गेंद पर फाइट करेंगे कोपरली टीम। अंकुर आए हैं 5वीं ओवर लेकर, अपने व्यक्तिगत कोटे का ये दूसरा ओवर होगा। टीम का टोटल है 56, टारगेट 61। 6 में 5 बनाने हैं, हल्के हाथों से खेला है गेंद को, लॉन्ग ऑन क्षेत्र में 2 रन के लिए भाग रहे हैं। ये खतरनाक साबित हो सकता था। नजदीकी मामला है। अंपायर भी यहां पर तीसरे अंपायर को सूचित कर रहे हैं। जब तक तीसरे अंपायर का डिसीजन आएगा, आपको बताना चाहेंगे ये बेलौली बनाम कोपरली टीम है। तीसरे अंपायर यहां पर आ रहे हैं और फुटेज जरूर देखेंगे। ये करीबी मामला, काफी करीबी मामला, अंपायर बता रहे हैं ये नॉट आउट। थर्ड अंपायर का डिसीजन आ चुका है, नॉट आउट, यानी 2 रन मिलेंगे। साइश नारंगीकर मेरे साथी स्कोरर हैं। साइश, ये 2 रन लिख दीजिए आप और मुझे बताइए, जीत के लिए अभी भी 3 रन चाहिए होंगे। गेंदे शेष है 5 में 3 चाहिए। जब पहले पारी की शुरुआत हुई थी ना, मैं एंटिसिपेट कर रहा था कि एक 70 रन का टारगेट भी एक अच्छा टारगेट है बेलोली टीम के सामने, क्योंकि कोपरली टीम की गेंदबाजी भी अच्छी है। सचिन, कोपरली संघाला एक सुवर्ण संधी आहे। हा सामना जर डिपेंड केला तर कोपरली संघाचा माजी संघनायक ज्यानं या संघाला उंचीवर नेलं, ते ग्राम सुधारणा मंडळ अध्यक्ष प्रितेश पाटील यांच्याकडे 10,000 रुपयाचं बक्षीस। हल्के हाथों से खेला, ये गेंद रो की जरूर की थी, लेकिन थ्रो अच्छा नहीं था। फुर्तीलापन काफी जरूरी है। तो दोस्तों, एक रन के साथ टीम का टोटल स्कोर बना 59। जीत के लिए अभी भी 2 रन चाहिए, गेंदे शेष 4। हाँ जी, तो मैं ये कह रहा था कि लग रहा था मुझे कि 71 रन बन जाएंगे कोपरली टीम की ओर से, लेकिन उतने बने नहीं। 60 रन बने, 61 का टारगेट। फिर भी मुझे लग रहा था कि ये डिफेंड किया जा सकता है, कोपरली की बॉलिंग अच्छी है, लेकिन ऐसी ताबड़तोड़ बल्लेबाजी हुई पहले 2 ओवरों में। खेमे में वापस भेजा, यानी चरण और हितेश को आउट किया। ऑलराउंडर खिलाड़ी जिन्होंने बाइक भी जीती थी तिरंगा ट्रॉफी में, अजय होंगे इस मैच के मैन ऑफ द मैच।